औरंगाबाद महानगरपालिकेच्या नोकर भरती घोटाळा प्रकरणी तुकाराम मुंढे यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरता ते महानगरपालिकेत दाखलही झाले। पुढचे 2 दिवस ते या संबंधित सर्व कागदपत्रांची पाहणी आणि तपासणी करणार आहेत। त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे ते सादर करणार आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला माझे सहकारी विशाल करोडे। 2010 ते 2014 या काळात औरंगाबाद महापालिकेत मोठी नोकर भरती झाली होती। जवळपास 200 ते 250 कर्मचाऱ्यांची या भरतीद्वारे नेमणूक झाली होती। मात्र या भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होत होता। नियमबाह्य पद्धतीने या कर्मचाऱ्यांची भरती केली, त्यामध्ये काही अनुकंपा तत्वावरील कर्मचारी सुद्धा होते। सगळे नियम धाब्यावर बसवून या प्रकरणात अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली होती असा आरोप करण्यात आला होता। या सर्व प्रकरणाची आता शासनाने गंभीर दखल घेतली आहे आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची चौकशीसाठी नेमणूक केली आहे। तुकाराम मुंढे औरंगाबाद महापालिकेत दाखल झालेले आहे। या संपूर्ण प्रकरणातील कागदपत्रांची ते तपासणी करणार आहेत। तब्बल 2 दिवस ते औरंगाबाद महापालिकेत या सर्व कागदपत्रांची तपासणी करणार आहेत आणि याबाबत राज्य सरकारला एक गुप्त अहवाल सुद्धा तुकाराम मुंढे दाखल करण्यात आहे। खरं तर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात बोंब झाल्यानंतर महापालिकेत धाबेदान आणले होते। मात्र गेली कित्येक दिवस ही चौकशी पूर्णतः गुलदस्त्यात गुंडाळलेली होती असं चित्र होतं। मात्र अचानकपणे राज्य सरकारनं काल आदेश जारी केले आणि त्यानुसार तुकाराम मुंढे औरंगाबाद महापालिकेत दाखल झाले आहे। यामुळे अधिकाऱ्यांमध्ये मात्र चांगलीच घबराट निर्माण झाली आहे। 2 दिवस आता तुकाराम मुंढे संबंधित कागदपत्र तपासणार आहेत, संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करणार आहे आणि त्यानंतर हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर यावर राज्य सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे। मात्र तुकाराम मुंढे सारखा अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे याची माहिती मिळाल्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण लवकरच पुढे येईल आणि यामध्ये जे नियमबाह्य पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली ते सुद्धा पुढे येईल असं सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोडे, झी मीडिया, औरंगाबाद। नेमका हा नोकर भरती घोटाळा काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 10 ते 14 या काळात महापालिकेत 250 कर्मचारी दाखल झाले, त्यांची भरती करण्यात आली होती। 250 कर्मचाऱ्यांची भरती नियमबाह्य झाल्याचा आरोप करण्यात आला। अनेक नियम धाब्यावर बसवून काही जणांची यात निवड करण्यात आली। राज्य सरकारकडून मुंडेंची या प्रकरणी आता चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।